अकलूजच्या मोहिते पाटील यांच्या अस्तित्वाची तर देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतिष्ठेची लढाई पहा माढा लोकसभा मतदारसंघाचा स्पेशल रिपोर्ट। नमस्कार मित्रांनो, महासंग्राम मराठी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत। महाराष्ट्रातील माढा लोकसभा मतदारसंघात सध्या जोरदार लढाई सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे। दररोज नवनवे राजकीय डाव टाकले जात आहेत। माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील हे त्यांचे पुतणे धैर्यशील मोहिते पाटील यांना निवडून आणण्यासाठी मैदानात उतरले असून शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या माध्यमातून महाविकास आघाडीची ताकद मोहिते पाटील यांच्या पाठीशी उभी आहे। तर भाजप नेते देवेंद्र फडणवीस हे विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना पुन्हा एकदा निवडून आणण्यासाठी प्रयत्न करीत आहेत। विशेष म्हणजे 2019 साली झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत विरोधी असणारे करमाळ्याचे आमदार संजय मामा शिंदे व माढ्याचे आमदार बबनदादा शिंदे हे आता भाजपच्या रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना निवडून आणण्यासाठी कामाला लागलेले आहेत। तर अकलूजच्या मोहिते पाटील यांनी निंबाळकर यांना 2019 ला निवडून आणले, तर आता 2024 ला निंबाळकर यांना पराभूत करण्यासाठी धैर्यशील मोहिते पाटील हे स्वतः निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत। माढ्याची सर्व राजकीय गणिते यामुळे बदललेली असल्याचे पाहायला मिळत आहे। विशेष म्हणजे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांनी 2014 साली स्वतः माढा लोकसभेची निवडणूक जिंकून खासदार बनले। त्यानंतर आपली ताकद 2019 ला भाजप उमेदवाराच्या पाठीशी उभी करून भाजपचे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना निवडून आणले। पण आता त्याच नाईक निंबाळकर यांना 2024 ला पाडून माढा लोकसभेत केवळ मोहिते पाटील पॅटर्न चालतो हे दाखवण्यासाठी अकलूजचे मोहिते पाटील कुटुंबीय मैदानात उतरल्याचे पाहायला मिळत आहे। दुसरीकडे भाजप नेते देवेंद्र फडणवीस हे देखील माढ्यातून पुन्हा एकदा रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना निवडून आणण्यासाठी व्यूहरचना करीत असल्याचे पाहायला मिळत आहे। नाराज नेत्यांना आपल्या बाजूने ओढण्याचे काम देवेंद्र फडणवीस यांच्याकडून केले जात आहे। मोहिते पाटील यांना शह देण्यासाठी माढ्याचे आमदार शिंदे बंधू यांच्या माध्यमातून वेगवेगळे डाव टाकले जात आहे। त्यामुळे माढा लोकसभेची निवडणूक ही विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतिष्ठेची तर माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या अस्तित्वाची लढाई म्हणून पाहिली जात आहे। या निवडणुकीत नेमकी कोण बाजी मारणार याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ आवडल्यास शेअर करा। धन्यवाद। आपण जर हा व्हिडिओ यूट्यूबवर पाहत असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुकवर पाहत असाल तर चॅनलच्या पेजला फॉलो करायला विसरू नका।